नमस्कार, जयश्री कांबळे रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप आज स्वागत आहे। आज मी गुलाबजामुन करणार आहे साध्या आणि सोप्या पद्धतीने। चला मग त्यासाठी लागणारे साहित्य आणि ते कसे बनवायचे ते पण बघूया। एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला गोड खाऊ वाटत असेल पटकन तर झटपटीत असं होणार गुलाबजामुन आहे ते। हे बघा, गुलाबजामुन करायच्या अगोदर सगळ्यात आधी ना आपण पाक करून घ्यायचा आहे। तर मी 1 वाटी साखर घेतलेली आहे, अजून 1 वाटी घेणार आहे, अशी मिळून 2 वाटी साखर घेणार आहे। पातेल घेतलेले आहे, सगळी साखर ओतायची, अजून 1 वाटी घेणार आहे, म्हणजे 2 वाट्या पाक मी म्हणजे 2 वाटी साखर घेणार आहे। हे बघा, ही दुसरी वाटी म्हणजे 2 वाटी साखर झालेली आहे। आता 1 वाटी त्यात पाणी ओतायचं आहे। बघा, 2 वाट्या साखरेसाठी 2 वाट्या पाणी ओतायचं आहे। आपल्याला काही एक तारे किंवा असा पाक नाही करायचा। अजून 1 वाटी वतलेली आहे, असं 2 वाटी मी पाणी वतलेलं आहे। आता ही गॅसवर ठेवून द्यायचं आहे। हे बघा, ही गॅसवर ठेवलेलं आहे पातेलं। आणि काय करायचं माहिती आहे का, असं मिक्स करून घ्यायचं, नाहीतर काय साखर तळाला अशी करपून जाईल। त्यामुळं अगोदर मिक्स करून घ्यायची सगळी साखर आणि चांगली अशी उकळी येऊ द्यायच्या, शिजू द्यायचा। आपल्याला एक तारे किंवा असं कशाला पाक नाही करायचा, मिडियमच करायचा। हे बघा, पूर्ण अशी यातली साखर अशी विरघळलेली आहे आणि चांगलं असं म्हणजे शिजवून घ्यायचं आहे। एक 5-10 मिनिटं तर चांगलं शिजवून घ्यायचं। आता हे चांगलं शिजू देणार आहे 5-10 मिनिटं। हे बघा, चांगला असा पाक शिजलेला आहे। आता हे गॅस बंद करून इकडं थंड होण्यासाठी ठेवणार आहे। मी गुलाबजामुनचं पाकिट आणलं होतं, मी काय खावा नाही आणलेला, सगळं आयतच याच्यात मटेरियल असतं म्हणून मी हीच आणलेलं आहे, कट केलेलं आहे। सगळं याच्यात ओतून घ्यायचं, साध्या आणि सोप्या पद्धतीने होते। सगळं ओतून घेतलेलं आहे। काय करायचं माहिती आहे का, ह्याच्यामध्ये ना थोडं थोडं कोमट दूध टाकून ना हे मळून घ्यायचं। दूध मी कोमट आणि थोडं थोडं, जास्त बी गरम नाही करायचं, नुसतं कोमट करायचं। साध्या आणि सोप्या पद्धतीने होते। कधी गोड खावं वाटलं पटकन तर ही नक्की ट्राय करून बघा, लगे होणार आहे झटपटीत। चांगलं असं मळून घेतलेलं आहे, चांगलं मळून घ्यायचं आहे बरं का। म्हणजे काय माहिती आहे का, तळल्यानंतर आतनं गुलाबजामुन अशी खुसखुशीत होते ते, त्यामुळे चांगलं असं मळून घ्यायचं। हे बघा, चांगलं मी मळून घेतलेलं आहे। हे का, आता हे काय करायचं माहिती आहे का, हे जे गोळे करून घ्यायचे छोटे छोटे। बघा, पाक असं हे झालेलं आहे, थंड झालेलं आहे थोडासा। त्यात मी वेलदोडा टाकलेला आहे 1 चिचून, तुम्ही पावडर टाकली तरी पण चालते। थोडंसं थंड झालेलं आहे। गुलाबजामुन आता बनवून घेऊया। तर चांगलं मळून झालेलं आहे। आता काय करायचं माहिती आहे का, एवढे एवढे त्याचे गोळे घ्यायचे, असे गोल करून घ्यायचे। हे बघा, असे सर्व असेच करून घ्यायचे, मोठे नाही करायच्या, मिडियम करायच्या, म्हणजे फुलतात ना तेलात। आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं। तुम्हाला जरी चांगलं म्हणजे दूध नको असेल दुधात मळायला तर तुम्ही पाण्यानं कोमट थोडंच पाणी करून मळलं तरी पण चालतंय। हे बघा, सर्व असेच मी करून घेणार आहे गोळ्या। गोळ्या करते तोपर्यंत मी तेल तापत ठेवलेलं आहे। मी अशा छोटे छोटे एवढ्या गोळ्या केलेल्या आहेत तयार, आणि 40 झालेल्या आहेत त्या। 40च होते, ते पाकिटवर दिलतं की 40च, मी 40च केलेल्या आहेत त्या मोजून। आता हे तळून घ्यायचे त्या। हे बघा, मी तेल गरम करत ठेवलंय आणि कमीच तेलामध्ये असं म्हणजे कडक तेल अजिबात नाही करायचं, आणि हे करायचं फास्ट तेल असं हे करायचं नाही, फास्ट गॅस नाही करायचा। हे बघा, लाल होईपर्यंत असं तळून घ्यायचं, चांगलं लाल म्हणजे असं होईपर्यंतच तळून घ्यायचंय, आणि कमी गॅसवर। म्हणजे काय माहिती का, आतनं असे कच्चे नाही राहणार ना, एकदम भारी होते ते।
खुसखुशीत होते ते असं कमी गॅसवर तळल्यावर. हे बघा मस्त असे खरपूस असे मी तळून घेतलेले ते आता ताटामध्ये काढून घ्यायचे ते. तेल जास्त गरम नाही होऊ द्यायचा, सगळे असे टाकून घ्यायचे. लाल होईपर्यंत असे तळून घ्यायच्या, करपू द्यायची नाही ती अजिबात. असे लाल होईपर्यंत असं तळून घ्यायचा. आणि गॅस फुल नाही करायचं. बघा किती छोट्या गोळ्या येते ना, तर किती असं तेलात टाकल्या का किती मोठ्या झाल्या. छोट्या होत्या ना अशा फुलतात. म्हणून चांगलं असं पीठ मळून घ्यायचं. थोडंसं कोमट दूध करायचं आणि टाकायचं आणि चांगलं असं मळून घ्यायचं. चांगले असे फुलले जातात. आणि सारखं असं हलवायचं, म्हणजे काय माहिती का, एका जागेला राहिलं ना तर ते करपल्यासारखं असं होतंय. त्यामुळं सगळीकडं असं लाल होईपर्यंत असं तळून घ्यायचं. आणि कमीच गॅस, उशीर लागला तर चालेल पण चांगले तळून घ्यायचे. वेळ लागू द्या तळायला, करपू द्यायचं नाही. करपले का मग लय असे कडू लागते, त्यामुळे अजिबात करपू द्यायचे नाही. किती मस्त असे फुललेले ते, हे बघा मस्त असे फुललेले आणि हलके फुलके झाले ते. त्यामुळं चांगलं असं पीठ चांगलं मळून घ्यायचं. वेळ लागला तर चालेल पण चांगलं पीठ मळून घ्यायचं. अजून डार्क होईपर्यंत तळून घेणार आहे. म्हणजे चांगलं तळलं ना खायला पण पाकात मस्त लागते. ते साध्या आणि सोप्या पद्धतीने, जास्त ही पण नाही. मस्त असे तळून घेतलेले ते. हे बघा असे तळून घेतलेले ते चांगले लाल होईपर्यंत. आता ताटामध्ये काढून घेतलेले ते सर्व असेच तळून घ्यायचे आणि कमी गॅसवर तळून घ्यायचे. कारण की आतनं असे ना खुसखुशीत होते ते. आणि फास्ट याच्यावर तळले ना आतनं असे पिटकळ राहते. त्यामुळं कमी गॅसवरच तळायचे. आता ही राहिलेली पण मी तळून घेणार आहे सगळेच. खायला अशी मस्त होते ती. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. चांगली कमी गॅसवरच तळायची बरं का. हे बघा तुम्हाला फोडून एक दाखवते. हे का खुसखुशीत एकदम झालेले आहेत, म्हणून कमी गॅसवर तळायचे. मस्त असे झाले. आता हे पाकात टाकून घ्यायचे. पाक असा थोडासा असा गरम करून घेतलेला आहे. जर थंड झालता त्यामुळं थोडासाच गरम करायचा, जास्त नाही बरं का. आता याच्यात सगळे गुलाबजामुन टाकून घ्यायच्या, सगळे टाकून घ्यायचे. आणि काय करायचं, याच्यावर झाकण ठेवून ना 1 तासभर तर हे मुरू द्यायचे. मुरले ना ते गुलाबजामुन मध्ये पाक जाऊन बसतोय आणि खायला मस्त असे खुसखुशीत लागते ते. त्यामुळे ही मुरू द्यायच्या, लगेच हे नाही करायचे. हे बघा ही सगळी बुडवून असे ठेवलेले आहेत मी. आता याच्यावर झाकण ठेवून ना 1 तासभर तर ही 1 तासभर झालेलं आहे. किती मस्त असं फुललेले येते बघा पाकामध्ये. या मग खायला गुलाबजामुन. आणि कसे वाटले मला कमेंट करून जरूर सांगा. खायला गुलाबजामुन मस्त असे तुम्ही गुलाबजामुन खायला. हे बघा तुम्हाला दाखवते बघा किती छान असे फुललेले येते.